सलील देशमुख यांच्या अचानक राजीनाम्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात खळबळ माजली आहे। अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक घेऊन त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी सांगितलं। तसंच ते अजित पवार गटात जाणार नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलं असून लवकरच ते पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष कुंटे पाटील यांनी व्यक्त केला। चर्चेतनं अनेक नाराजी लहान असेल की मोठे असेल, चर्चेतनं अनेक विषयाचा मार्ग निघत असतो आणि प्रश्न राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संवाद हा महत्त्वाचा आहे। आणि कालपासून आम्ही पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली। आतापर्यंत संवाद सुरूच होता, पण किंवा जर काही छोट्या मोठ्या घटना घडल्या असतील तर त्या संदर्भामध्ये ती नाराजी दूर करून पुन्हा नव्या ताकदीने त्यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय करण्याचं काम आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी करणार। एवढंच मला या ठिकाणी माझं मत मांडायचं। या बातमीमध्ये काही तथ्य नाही, अतिशय तथ्यहीन बातमी आहे। मी सलील बाबूंना ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो, अतिशय तरुण चेहरा आमच्या पक्षाचा आहे। पवार साहेबांवरती निष्ठा ठेवून काम करणारा तरुण चेहरा आहे। ज्या वेळेला आमचा पक्ष संकटामध्ये होता त्या वेळेला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या पक्षाला मजबूती करण्याचं काम सलील देशमुखांनी केलं। त्यामुळे कुठेतरी त्यांच्या संदर्भामध्ये ते दुसऱ्या पक्षात जातील अशा प्रकारच्या राजकीय वावड्या उठवणं मला असं वाटतं त्यांच्यावर अन्याय करणारी बातमी आहे असं मला या ठिकाणी वाटतं।